काँग्रेस शिवसेना युबीटी बैठकीमध्ये अजूनही तोडगा निघालेला नाहीये। विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या युबीटीमध्ये सुरू आहे। काँग्रेस आणि युबीटीत सुरू आहे, तर विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार देणार का याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही। मात्र एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीतून काही वेळापूर्वी विजय वडेट्टीवार त्यांच्या कामानिमित्तानं बाहेर पडलेले आहेत, मात्र तोडगा अजूनही निघालेला नाही। अंबादास दानवे यांना युबीटीने उमेदवार जाहीर केली, मात्र काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला। कुठली चर्चा न करता अंबादास दानवे यांची ही उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे अंबादास दानवे हे मवियाचे उमेदवार असणार का या संदर्भात काही वेळामध्ये स्पष्टता येणार आहे। तर आता 1:30 वाजलेत आणि 3 वाजेपर्यंत विधान परिषदेची उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची वेळ असणार आहे, त्यामुळे शेवटचे काही तास आहेत आणि यात काही तासांमध्ये काय नेमक्या राजकीय पटलावर हालचाली घडतात याकडे आपलं लक्ष आहे। तर सध्या अजूनही बैठक संपलेली नाही। या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे। पुढच्या निवडणुकांमध्ये आगामी विधान परिषद, आगामी राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसला जागा सोडण्यात यावा अशा प्रकारे काँग्रेसनं अट ठेवली असल्याचं कळतंय। त्यामुळे स्थानिक नेते जे काँग्रेस आहेत या वाटाघाटी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मनोशी पाठक या संपूर्ण घडामोडीवर, या बैठकीवर लक्ष ठेवणे। पुन्हा एकदा जाऊया मनोशीकडे। मनोशी, बराच वेळ झाला आता बैठक सुरू आहे, काही तास झाले, अजूनही तोडगा निघालेला नाही असं कळतंय। काय नेमकं सध्याचं चित्र आहे? सध्याचं चित्र आहे की काँग्रेसने सावध पवित्रा घेण्याचं ठरवलेलं आहे। काँग्रेस सध्या सावध पवित्र्यात आहे, कारण ठाकरे आणि काँग्रेसची जर चर्चा फिसकटली तर पर्याय म्हणून आपला देखील उमेदवार देता यावा अशी तयारी, पुरेपूर तयारी काँग्रेसने केलेली बघायला मिळते। आणि त्याकरताच विजय वडेट्टीवार हे एबी घेऊन प्रकार विधानभवनमध्ये त्यांची एक वेगळी बैठक आहे त्याची ते गेलेले एबी फॉर्मचं पाकिट असलेलं बघायला मिळालं माध्यमांना, आणि त्यांना विचारण्यात देखील आलं। त्यांच्या हातात एबी फॉर्मच होता आणि तो एबी फॉर्म घेऊन विजय वडेट्टीवार हे आता विधान भवनात दाखल झालेले आहेत। जर काही चर्चा फिसकटली आणि ठाकरेंना काँग्रेसची नाराजी दूर करता आली नाही आणि ठाकरेंच्या नेत्यांना इथून काँग्रेसची नाराजी पत्करूनच परत जावं लागलं तर मात्र महाविकास आघाडीत मोठीच बिघाडी झाल्याचा संदेश हा महाराष्ट्रभर पोहोचेल आणि अर्थातच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्यानं स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्याच्यामुळे ठाकरेंमध्ये आणि काँग्रेसमध्ये जे नातं बिनसलेलं आहे हे बिनसलेलं नातं दुरुस्त न होता तिथून पुढे तसंच चालू राहील का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र ठाकरेंचे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत की काँग्रेसची ही नाराजी दूर व्हावी, काँग्रेसने आपला उमेदवार देऊ नये, महाविकास आघाडी बिघाडी झाली अशा प्रकारचा संदेश राज्यभरात जाऊ नये, राजकारणात कोणतीही मोठी खळबळ होऊ नये हा जरी ठाकरेंचा प्रयत्न असला तरी सुद्धा काँग्रेस मागे हटायला तयार नाही असं सध्याच्या बैठकीतलं चित्र आपल्याला बघायला मिळते। अद्यापही तोडगा निघालेला नाही। जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त वेळ उलटून गेलेला आहे। अर्ज भरण्याचा जी शेवटची मुदत आहे ती आता जवळ येते आहे। अवघे काही तास बाकी राहिलेले आहेत, जवळपास 1.5 ते 2 तास फक्त आता बाकी राहिलेले आहेत। त्याच्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये जर ही बैठक संपून इथून पुढची जी कार्यवाही आहे विधान भवनातली ती जर सुरू झाली नाही तर आहे तो वेळ हातातून निघून जाईल आणि त्यामुळे एक तयारी असावी हाताशी, म्हणून विजय वडेट्टीवार हे आता या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। ते थेट विधान भवनामध्ये एबी फॉर्म घेऊन बसलेले आहेत। बैठकीमध्ये जो काही तोडगा निघेल किंवा न निघेल त्या दृष्टीने विधान भवनात आपली तयारी असावी याकरता दोन्ही पक्षांनी आता आपली तयारी ठेवलेली आहे। मात्र चर्चा अद्यापही सुरू आहे आणि अद्यापही तोडगा निघालेला नाही। अगदी मनोशी, काही वेळापूर्वी संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली होती आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेसबाबत अत्यंत आश्वासक असं एक चित्र समोर उभं केलेलं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसच्या नेतृत्वात संपूर्ण देशाच्या निवडणुका लढवाव्यात यासाठी इंडिया आघाडीचे घटक पक्ष म्हणून आम्ही नेहमी खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर उभे आहोत। आणि आत्ताच डिलिमिटेशनच्या बिल संदर्भात जे काही झालं लोकसभेमध्ये त्यावेळी सुद्धा शिवसेना कशा पद्धतीनं काँग्रेसच्या बरोबर उभी होती, तेव्हा जेव्हा केव्हा देशामध्ये सत्तांतराचा काळ येईल त्यावेळी काँग्रेसच्या सोबत निश्चितच एक घटक पक्ष म्हणून शिवसेना उभं राहील, अशा प्रकारे युबीटी उभं राहील अशा प्रकारे त्यांनी आश्वासित केलेलं होतं। स्थानिक नेत्यांनी अशा छोट्या गोष्टींमध्ये नाराजी व्यक्त न करता प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर डल्ला घालू नये, डल्ला मारू नये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं। काय या सगळ्या गोष्टीचा या काँग्रेसच्या नेत्यांवर काही परिणाम होईल का? कारण स्थानिक नेत्यांचा हा आग्रह आहे, मात्र दिल्लीतलं चित्र काही वेगळं असू शकतं। एका बाजूला आपण विजय वडेट्टीवार यांच्या हातातला एबी फॉर्म असलेला हा लिफाफा दाखवतो आहोत, त्यामुळे आता काँग्रेस तुम्ही म्हटल्याप्रमाणे सावध पवित्र आहे, पण संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात काही विचार होऊ शकतो का या स्थानिक नेत्यांमध्ये?
की संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या दृष्टीने की प्रादेशिक पक्षांच्या हिताला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण नॅशनल पातळीवर राष्ट्रीय पातळीवर कायम वाटा ही काँग्रेसच्या सोबत असते. असं जरी असलं तरी सुद्धा विधान परिषदेची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची निवडणूक गेल्या काही वर्षांमध्ये सुरुवात झालेली आहे. विशेष राज्याच्या बदलत्या राजकारणाची सगळी समीकरणं ही 2022 नंतरच्या विधान परिषद निवडणुकीनंतर बदलली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण देशाने बघितले. त्याच्यामुळे कधी नव्हे ते विधान परिषद निवडणुकांना महत्व प्राप्त झालं 2022 तर 2022च्या निवडणुकांपासूनच. त्याच्यामुळे या वर्षीची निवडणूक ही सुद्धा अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने चुरशीची ठरते, कारण महाविकास आघाडीतच आता 2 पक्षांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार हवा आहे. जरी संजय राऊतांचं म्हणणं असलं की आम्ही राष्ट्रीय पातळीवर कायमच काँग्रेसच्या सोबत असतो, नेहमीच राष्ट्रीय अजेंडा हा आम्ही विरोधकांचा म्हणून पुढे नेत असतो. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी मानापानाच्या करू नयेत किंवा छोट्या गोष्टीवर घुसवे फुगवे करू नयेत असं जरी संजय राऊतांचं म्हणणं असलं तरी सुद्धा काँग्रेसची जी भूमिका आहे की जर राष्ट्रीय पातळीवर तुम्ही आमच्या सोबत असाल तर स्थानिक पातळीवर किमान आम्हाला विश्वासात घ्यायला नको का, हा एकच मुद्दा या चर्चेदरम्यान वारंवार उपस्थित केला जातोय. जर आम्हाला दानवेंना उमेदवारी द्यायचीच होती तर यापूर्वी तो चर्चेमध्ये मुद्दा का आला नाही, अशा पद्धतीने अचानक नाव घोषित जाण्याचं कारणच काय, अशा पद्धतीचे प्रश्न हे आता काँग्रेसकडनं उपस्थित केले जात आहेत. ठीक, आता पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. जरूर या बैठकीमध्ये काय घडामोड घडतात हे आपण पाहूया. धन्यवाद मनशी, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी जोडले जाऊया, आणखी चर्चा करूया. मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत.